प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपला पहिला सीईटीचा जो अटेम्प्ट आहे तो 11 एप्रिल पासून सुरू आहे आणि बरोबर आता 15च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि काही मुलं तर अशा आहेत की ज्यांनी कुठूनच कशीच अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आणि काहींनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण त्यांनी 2 वर्ष जेईची प्रिपरेशन केली आणि जेव्हा जानेवारीच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जेईच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्कोअर आला नाही तेव्हा ते सीईटी कडे मूव्ह झाले आणि आता ते खूप गोंधळलेल्या अवस्थेत आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो की सीईटीच्या पहिल्या अटेम्प्टला विद्यार्थी कमी असणार आहेत, जे ऍस्पिरंट्स आहेत ते कमी असणार आहेत आणि म्हणून तिथं जर तुम्ही कमी वेळात छान अभ्यास करून स्कोअर केला तर तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळू शकतं। आणि तुम्हाला जर पीसीएम ग्रुपची तुम्ही सीईटी देत असाल तर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेणारा ड्रीम कॉलेज पर्यंत नेणारा विषय आहे मॅथ्स, कारण तो 100 मार्काला आहे। 200 मार्कापैकी 50% वेटेज ह्या एकट्या मॅथ्सला आहे आणि आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहेत आणि म्हणून आता राहिलेल्या 15 दिवसामध्ये जर सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून हार्डवर्क करून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला 90% मी 99.99 नाही म्हटले, मी खोट्या आशा तुम्हाला दाखवणार नाही, मी रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल प्लॅन तुम्हाला देणार आहे आणि म्हणून फिजिक्सला मी म्हणू शकते 99.99%, पण मॅथ्सला मी असं म्हणणार नाही। इथे 90% 15 दिवसात मिळवता येणं शक्य आहे, पण त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे। मग काय करायचं तर बघा, त्याच्यामुळे तुम्हाला 50 प्रश्न आहेत आणि 50 प्रश्नातले 30 ते 32 प्रश्न जर तुम्ही चांगले 30 ते 35 प्रश्न जर तुम्ही चांगले सोडवले, जर तुम्हाला इथे 70 मार्क्स पडले तर तुम्हाला एवढं पर्सेंटाईल येऊ शकतं। मग आता ते कसे मिळवायचे, त्याच्यासाठी काय करायचं तर शांत डोक्याने हे सगळं ऐका, 10 मिनिटं जाऊ द्या तुमचे आणि याच्यानुसार प्लॅनिंग करा, निश्चित सक्सेस तुम्हाला मिळणार आहे। मग आता काय करायचं तर आता आपल्याकडे दिवस कमी आहे, अभ्यास तर खूप जास्त आहे आणि म्हणून तुम्ही प्रायोरिटी द्या कशाला, हाय वेटेज आणि इझी चॅप्टरला। काहींचं वेटेज हाय असतं पण चॅप्टर पण तितके डिफिकल्ट असतात आणि आता मी याच्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे की सायमल्टेनियस तिन्ही विषयाचा फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा आणि मॅथ्सचा अभ्यास वेळ वाचवून कसा करायचा, तर त्यावेळेस तुम्हाला कळेल। पण इथं तुम्हाला सोपं सांगते की जेव्हा तुम्ही फिजिक्सचा वेक्टर करणार आहे ना त्याच वेळेस मॅथ्सचा वेक्टर करा त्याच दिवशी। मग आता दिवसभरात किती अभ्यास करणं गरजेचं आहे तर फिजिक्ससाठी 2.5 तास, केमिस्ट्रीसाठी 2.5 तास आणि मॅथ्ससाठी 5 तास। हा सेल्फ स्टडी हा, तुम्ही कुठे क्लासला जात असाल तर हे फिजिक्स, हे केमिस्ट्री आणि हे मॅथ्स जर तुम्ही कुठे क्लासला जात असाल तर तो तासाचा वेळ वगळून मी हे प्लॅनिंग सांगितलेलं आहे। एक सिस्टमॅटिक टाइम टेबल करा आणि मॅथ्स हा कोर सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी 5 तास वेळ द्या। मग आता बघा, मी इथं काही 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून काही हाय वेटेज चॅप्टर आहेत ते इथं तुम्हाला सांगते आहे। बघा, व्हेक्टर 5 ते 6 प्रश्न पडतात, लाईन अँड प्लेन 5 ते 6 प्रश्न पडतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 5 ते 6 प्रश्न, डिफरन्सिएशन 3 प्रश्न, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 4 प्रश्न आणि डिफरन्शियल इक्वेशन 4 प्रश्न। करा बरं बेरीज, 29 जवळपास बेरीज होते टेंटेटिव्ह। मग आता 29 मार्क जर फक्त 6 चॅप्टरवर पडत असतील तर तुम्हाला काय हरकत आहे, 5-5 तास जर तुम्ही अभ्यास केला तर राहिलेल्या 15 दिवसामध्ये हे 6 दिवसातच चॅप्टर तुमचे होणार आहे। आणखी 2 दिवस आपण सोडून दिले की आणखी वेगळे काही चॅप्टर तुम्हाला करायचे, 11वीचे किंवा 12वीचे तर 2, तर 8 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन तुमची होऊ शकते। आलं लक्षात? आणि म्हणून तुम्ही प्रायोरिटी द्या हाय वेटेज आणि इझी चॅप्टरला। त्याच्यानंतर न समजता काहीही पाठ करू नका, आधी कन्सेप्ट समजून घ्या, तो फॉर्म्युला समजून घ्या आणि मग म्हणजे कन्सेप्ट मास्टरी। जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही, मॅथ्सची असू द्या किंवा कोणत्याही विषयाची असू द्या, तोपर्यंत अभ्यास करण्याला अर्थ नाही। फिजिक्स, मॅथ्स हे पाठ करून येणारे विषय नाहीत, हे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहेत। त्याच्यानंतर फॉर्म्युला रिव्हिजन बघा, कुठलंही रेडीमेड शीट घेऊ नका, फॉर्म्युला रिव्हिजन करताना स्वतःच शीट बनवा
आणि मेमराईज करा फॉर्म्युले. एक एक फॉर्म्युला 10-10 वेळा लिहून काढा. आलं का लक्षात? तर त्याची चांगली प्रॅक्टिस करा. मॅथ्सच्या किंवा फिजिक्सच्या अभ्यासाची पहिली स्टेप असते तुम्हाला फॉर्म्युला येणं, नंतर तो अप्लाय करता येणं, ही पुढची गोष्ट झाली. पण आधी फॉर्म्युला करेक्ट लर्न करणं, कारण हे अॅक्युरसीचे सब्जेक्ट आहे. इथे एक्सचा स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच लागतो, क्यूब असेल तर क्यूबच लागतो, किंवा 10⁻⁻1 असेल तर तिथे उत्तरात -1च यायला पाहिजे. म्हणजे इथे अॅक्युरसी आली पाहिजे. आलं लक्षात? म्हणून फॉर्म्युला रिव्हिजन आणि मेमराईज करणं फॉर्म्युले हे खूप महत्वाचं आहे. कुठलंही रेडीमेड शीट घेऊ नका, स्वतःच फॉर्म्युला शीट बनवा. ओन फॉर्म्युला शीट तुमचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर यूज शॉर्टकट्स अँड ट्रिक्स. आता बघा, जर सगळंच्या सगळं तुम्ही सोडवत बसले तर एका प्रश्नासाठी तुम्हाला 50 प्रश्न हे 90 मिनिटात सोडवायचे असतात. आले लक्षात? 1.5 तास वेळ असतो त्याला. आणि त्याच्यामुळं एका प्रश्नाला तुम्हाला 108 सेकंद, पण तो क्लिक करायला तुमचा काही वेळ जाणार आहे. आणि त्याच्यामुळं इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं टाइम सेव्हिंग टेक्निक येण्याकरता खूप साऱ्या न्यूमरिकल्सला मॅथ्सच्या सुद्धा शॉर्टकट्स असतात, ट्रिक्स असतात. त्या समजून घेऊन त्या अप्लाय करायला शिका. म्हणजे टाइम सेव्हिंग टेक्निक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आलं पाहिजे. आणि जिथं कॅल्क्युलेशन खरंच करावं लागणार आहे तर ते डू फास्ट कॅल्क्युलेशन. फास्ट कॅल्क्युलेशनसाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. किमान एक फॉर्म्युल्याचे 2-2, 3-3 न्यूमरिकल्स तुमचे सोडवलेले असले पाहिजेत. तेव्हा तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला इथं टाइम सेव्हिंग टेक्निक वापरता येणार आहे. त्याच्यानंतर PYQ, ह्या चॅप्टरचे सगळेच्या सगळे PYQ करा. फक्त सीईटीचे करू नका. मॅथ्सला जेईचे PYQ रिपीट होतात. म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षाचे PYQ जेईचे आणि सीईटीचे ह्या सगळ्या चॅप्टरचे तुम्ही जर नीट केले तर ते चॅप्टर तुमचे परफेक्ट होतील. आले लक्षात? त्याच्यानंतर दिवसभरात बघा 50 PYQ डेली करा. म्हणजे तुम्हाला 15 दिवसात अजून भरपूर वेळ आहे, तर ते डेली करा. त्याच्यात सगळे फॉर्म्युले कव्हर होतील. ह्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर तुम्हाला एलिमिनेशन स्ट्रॅटेजी आली पाहिजे. समजा तुम्हाला उत्तर येत नाही पण कॅल्क्युलेशन लेंदी आहे, 4-5 मिनिटं जर त्या न्यूमरिकलला वेळ जाणार असेल तर तो कधीच तुम्ही सोडवायचा नाही. तुम्ही म्हणाल हे काय सांगताय आम्हाला? नाही बाळांनो, वेळ खूप महत्वाचा आहे. त्या एका मार्काच्या प्रश्नासाठी तुम्ही जर 4-5 मिनिटं जर गमावून बसलात तर पुढं काय होतं, सगळंच आपलं टाइम जे आहे तो भरभर निघून जातो त्या काळात. आणि आपल्याला फक्त टेन्शन येतं आणि जे सोपं येतं ते पण येत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जसा एखाद्या चांगल्या क्रिकेटच्या खेळाडूला समोरून येणारा बॉल ओळखता यावा लागतो की त्या बॉलवर 6 मारायचा आहे का तो सोडून द्यायचा आहे, आलं लक्षात? तसं तुम्हाला प्रश्न सुद्धा ओळखता आला पाहिजे की हा प्रश्न मला येतोय पण हा माझा वेळ खाणार आहे, तर हा मला एलिमिनेट करता आला पाहिजे. आणि म्हणजे सीईटीच्या परीक्षेमध्ये एलिमिनेशन स्ट्रॅटेजी ही खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन. आता हे तुम्ही 8 दिवस केले ना तर 8 दिवस त्याची रिव्हिजन करा. आता लगेच 11 एप्रिलला तुमचा पहिला अटेम्प्ट सगळ्यांचाच असेल असं नाही. काहींचा 19-20 एप्रिल आहे, त्यांना ते बोनस दिवस आहेत किंवा तोपर्यंत तुम्हाला कल्पना येणार आहे की यावर्षी कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर फक्त ज्यांचं सुरुवातीला आहेत त्यांनाच एवढे 15 दिवस मिळणार आहेत, बाकीच्यांना जास्त दिवस मिळणार आहे. मग जेवढ्या 2 रिव्हिजन 3 रिव्हिजन, कारण प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हेच सक्सेसचं गमक असतं. आणि म्हणून जितकी रिव्हिजन करता येईल तितकी रिव्हिजन करा. त्याच्यानंतर चॅप्टर वाईज म्हणा किंवा सगळ्या याची मिळून म्हणा, मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. मॉक टेस्ट ही रंगीत तालीम असते, आलं का लक्षात? आणि दिल्यानंतर आपण खूप साऱ्या चॅनलवर फ्री मॉक टेस्ट आहेत, त्या द्या, सिरियसली द्या, घड्याळ लावून द्या, काय चुका होतात ते बघा. आणि त्याच्यासाठी एक मिस्टेक नोटबुक करा, म्हणजे त्या चुका टाळता आल्या पाहिजेत, आलं लक्षात? तर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. मॉक टेस्टला कमी मार्क्स पडले तरी पडू द्या, पण त्या द्या, त्या टाळू नका. किंवा आपले आई वडील बोलतील की तुला मार्क्स पडत नाही किंवा काय असं म्हणून आपण भीतीने किंवा आपल्याच गिल्टी फील होतं मार्क्स नाही पडले तर त्या भीतीने आपण मॉक टेस्ट देत नाही. तसं करू नका, सिरियसली मॉक टेस्ट द्या. बघा तुमची मॉक टेस्ट ही एकदम जस काय सीईटीचाच पेपर येऊ द्या अशा पद्धतीने त्याला तुम्ही फेस करा. आणि त्याच्यामुळं सिरियसली मॉक टेस्ट द्या. त्याच्यानंतर मिस्टेक नोटबुक बनवा, म्हणजे आपल्या चुका आपल्या अनालाइज होतील, काय कुठं चुकतंय कसं चुकतंय, म्हणजे त्या फायनलला त्या चुका टाळल्या जातील, आलं लक्षात?
तर या पद्धतीने तुम्ही सगळं केलं म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळेल, त्याच्यानंतर स्पीड, अॅक्युरसी, स्ट्रेस मॅनेज कसा करायचा, या सगळ्याची तुमची प्रॅक्टिस होईल. म्हणून जेवढ्या मॉक टेस्ट देता येतील तेवढ्या मॉक टेस्ट द्या. आणि हे सगळं जर तुम्ही केलं सिरियसली तर मला नाही वाटत की तुम्हाला 30 ते 35 प्रश्न सोडवण्यापासून कोणी रोखू शकेल. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळं तुम्हाला खूप सारे मुलं 100च्या आतमध्ये असतात. 100 मार्काच्या पुढे जरी तुम्हाला मार्क्स पडले तरी चांगल्यापैकी तुमचा स्कोअर होणार आहे. तुम्ही फिजिक्सला कितीही लढलात, केमिस्ट्रीला कितीही लढलात तर त्याने फारसा फरक पडणार नाही. पण जेवढे मॅथ्सला लढाल तेवढं तुमचं पर्सेंटाईल चांगलं येणार आहे, ओव्हरऑल पर्सेंटाईल. आलं लक्षात? म्हणजे हा कोअर सब्जेक्ट आहे आणि म्हणूनच तुम्हाला आत्मविश्वास देण्याकरता की अजूनही केलं तर होऊ शकतं. आता जे जेईला अटेम्प्ट दिलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप सोपी गोष्ट आहे बाळांनो, कारण तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे जेईसाठी. आता फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आणि एक डायरेक्शन ठरवायची की नेमकं काय करायचं, आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.